नमस्कार, मी पवन सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. एक काळ होता, सर्वसामान्य कुटुंबामध्ये राजकारणाचं स्वप्न हे दिवा स्वप्न राहायचं. परंतु फलटण नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर आपण पाहतोय की सर्वसामान्य कुटुंबातील चेहरे हे राजकारणात नगरसेवक पदावरती आपल्याला आवडताना दिसतात. आणि त्यातही महिलांचा जो वाटा आहे तो खूप अलीकडच्या काळामध्ये आरक्षणाचा भाग असेल, परंतु महिलांचा सहभाग सक्रिय झालेला नसतो. आज असाच एक चेहरा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे, सौ रुपाली अमोल सस्ते. नमस्कार. नमस्कार. आणि आपल्यासोबत अमोल सस्ते दादा हे आहेत. दोघांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. काय सांगाल, तुमची पहिली प्रतिक्रिया जी आहे ही नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही आता नगरसेवक आहात, तुमचं प्रथमतः अभिनंदन आहे दोघांचंही. आणि काय आमच्या श्रोत्यांसाठी काय तुमची प्रतिक्रिया नेमकी काय आहे पहिली? नमस्कार. मी सौ रुपाली अमोल सस्ते. नगरसेवक या पदावर मी विराजमान झालेली आहे. ह्याचा आनंद तर वेगळाच आहे. हा आनंद खूप मोठा आहे माझ्या आयुष्यातला. आणि मी ह्यातून एक शिकलेली आहे की आम्ही जेव्हा महिनाभराचा प्रचार करत होतो तेव्हा असं मी तरुणांना सांगू इच्छिते की आपण जे ध्येय गाठण्यासाठी जे प्रयत्न करतो ते असेच प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यातून आपल्याला ध्येय नक्की गाठता येतं. ह्यातून एक आपल्याला शिकायला मिळेल असं. आणि आम्ही जे काही प्रचार करताना सांगितलं होतं आमचं विजन काय आहे ते मी आता नगरसेवक झालेली आहे. इथून पुढे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्ण करणारच आहे. दर्शकांना एक विशेष गोष्ट सांगावी वाटते की सौ रुपाली अमोल सस्ते ह्या स्वतः शिक्षिका आहेत. एम.ए. हिस्ट्री हे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. मला सांगा, एक शिक्षिका म्हणून आणि एक नगरसेविका म्हणून आज काय नेमकं तुमचं विजन असेल पुढे? दोघांचा समन्वय तुम्ही कसा साधणार आहे? छान प्रश्न विचारला तुम्ही. आता मी नगरसेवक आणि शिक्षिका ह्या दोघांचा समन्वय असा साधीन की यातून जे महिलांचं सक्षमीकरण आहे ते मला करायचं आहे. त्याचबरोबर आता तसं राहिलं नाही आहे की कुठं न शिकलेल्या महिला किंवा पुरुष असं राहिलेलं नाही आहे. पण त्यांना आणखीन काय शिक्षणासाठी काय करता येईल. उदाहरणार्थ असेल की बाबा तरुण मुलं मुली आहेत, त्यांना पुढच्या कॉलेजसाठी ॲडमिशन्स असतात, त्यांना मार्गदर्शन करणे, वेगवेगळे व्याख्यान त्यांना देणे, मुलींना दिशादर्शक व्याख्यानं देणे, मुलींच्या वयात येताना किशोरवयीन मुलींसाठी काही व्याख्यानं ठेवणे किंवा मार्गदर्शन करणे, अशी मी समाजामध्ये कामं करणार आहे. एकंदरीत नगरपालिका जर आपण बघितली, प्रभाग क्रमांक 13 हा एक हाय व्होल्टेज आपल्याकडे पाहायला मिळाला होता. आणि त्यातही तुमचा महिला चेहरा. कसं महिलांच्या ज्यावेळेस प्रचाराला तुम्ही सामोरं जात होता त्यावेळेस प्रामुख्याने महिलांच्या नेमक्या कुठल्या समस्या तुम्हाला समोर येत होत्या? महिलांच्या समस्या पहिल्यांदा जाणवले ते म्हणजे सगळ्यांची समस्या अशी होती की मॅडम तुम्हाला आम्ही सहकार्य करतो पण पहिले तुम्ही रस्ते सुधारा आमच्या घरासमोरचे, आपल्या भागातले. कारण ह्या रस्त्यांनी आम्हाला खूप त्रास होतोय. तुम्ही सुद्धा प्रवास करता. हो, मी म्हटलं मी गाडीवर प्रवास करत असते. बरोबर हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनीच मांडलेला आहे. त्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा मी ते पूर्णच करणार आहे आता. हे विजन ठेवूनच मी प्रचार करत होते, त्यांच्याकडे मतं मागायला जात होते. तुम्ही प्रचारामध्ये आम्ही पाहिलंच होता, हे कव्हरेज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत होतो. सो जिजामाला नाईक निंबाळकर तुमचे मिस्टर अमोल यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये तुम्हाला पाठिंबा होता. शिवाय रणजित दादा, शमशेर दादा हे खूप मोठे टीमवर्क भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत तुम्हाला प्रचार करताना किती त्रास झाला किंवा किती सहज वाटलं त्याबाबत, म्हणजे तुमची जी टीम आहे भाजपची, महिला जास्तीत जास्त सक्रिय होत्याच, परंतु दादा असो, शमशेर दादा असो, रणजित दादा असो, आणि खूप मोठी भाजपची टीम जी आहे ती सक्रिय फलटामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. या टीम वर्क बद्दल काय सांगाल? दादांनी सुद्धा आमच्या टीम वर्क बद्दल कौतुक केलं आहे की 13 नंबर वॉर्ड हा सगळ्यात मोठा वॉर्ड आहे आमच्या. एकूण 13 मधला शेवटचा वॉर्ड आहे आणि 13 नंबर वॉर्ड हा सगळ्यात मोठा आहे. आणि हा मोठा भाग कसा प्रचार करायचा, कसं नियोजन करायचं, तर आम्ही हे सगळं आमच्या जिजावहिनी, दादा, आपले आमदार सचिन भैया पाटील ह्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिन्ही उमेदवार म्हणजे आमचे राहुल भैया निंबाळकर आहेत,
हेंद्रे वहिनी आहेत, हो, हे त्यांचे कार्यकर्ते, राहुलभाई यांचे कार्यकर्ते, ओके. आमचे कार्यकर्ते, असे सगळ्या मुलांनी, ह्यामध्ये सगळे जास्त तरुण मुलं होती. माझ्यासाठी ते लहान भाऊ मोठे भाऊ असे होते. सगळ्यांनी मिळून आम्ही एवढं छान काम केलं. सगळ्यांच्या प्रत्येक घरापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. होम टू होम, डोर टू डोर आपण गेलेला आहात. महिलांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, विशेषतः मला एक वेगळा असा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो. तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम करता, ऐतिहासिक वारसा फलटणला आहे. तर विद्यार्थ्यांकडे पाहताना आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, आता आपण सांगितलं की मार्गदर्शन करणार आहात, किशोरवयीन मुलींचे प्रश्न वेगळे असतात, म्हणजे तुम्ही प्रत्येक स्तरापर्यंत जाऊन पोहोचलेला हे तुमच्या बोलण्यातून जाणवत आहे. हो, मला सांगा, येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये आता तुम्ही नवीन आहात अजून, हो. नवीन नगरपालिकेच्या कारभारामध्ये ज्या विविध शासनाच्या योजना आहेत, नगर प्रशासनाच्या वतीनं त्या राबवताना तुम्ही प्रामुख्यानं कुठल्या घटकावरती फोकस कराल? मी प्रामुख्याने स्वच्छता आणि महिलांसाठी मला काम करायला आवडेल. अतिशय छान. तर ह्या होत्या सौ रुपाली अमोल सस्ते, आणि यासोबत आपल्या बोलण्यासाठी अमोल दादा पण आहेत. आपण त्यांच्याशी बोलतोय. अमोल दादा, तुमचं स्वागत आहे. नमस्ते. एक टीमवर्क तुमचं खूप छान दिसलं. राहुल भैया तुमच्या सोबत होते, तुम्ही आणि महिला प्रतिनिधी ज्या आहेत त्यांच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे राहिला. तुम्ही 3 वर्ष भाजपचे नगराध्यक्ष होता, शहराध्यक्ष होता, आणि भाजपमध्ये सुरुवातीपासूनच रणजित दादांच्या सोबत तुमची साथ आहे. तुम्ही त्यांच्याशी निष्ठावंत राहिलात, आणि मला वाटतं त्याचाच एक परिपाक म्हणून आज तुमच्या घरामध्ये नगरसेवक पद आहे. राहुल भैया हे एक उमद नेतृत्व आहे या भागामध्ये, आणि शमशेर दादा जर आपण बघितलं तर खूप मोठा संघर्षाचा वारसा त्यांच्या पाठीमागे आहे. दादा जरी खासदार नसल्यास, माजी खासदार असतील तरी सुद्धा एक विधायक पद सचिन कांबळे पाटील आमदारांच्या स्वरूपात फलटणमध्ये आपल्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसलं. एवढी मोठी ताकद उभी होती. आज तुम्ही एवढे वर्ष भाजपमध्ये काम करतात, आता ठीक आहे, पाठीमागचा हा इतिहास झाला. वर्तमान काळात तुमच्या घरात नगरसेवक पद आलेलं आहे. येणाऱ्या काळात तुमचं काय विजन असेल? प्रथमतः मी तर सांगू इच्छितो की कैलासवासी माजी खासदार हिंदुराजे नाईक निंबाळकर यांच्या बरोबर पासून मी राजकीय सुरुवात माझी केलेली आहे. मी कॉलेज माझं झाल्याने कॉलेज नंतर पहिली नगरपालिकेची निवडणूक लागली, आणि त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्यावर त्यांची ओळख होत झाली. तर मग ते ऋणानुबंध वाढत गेले, आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी ताकद होती ती नेत्यांच्याकडे होती. आणि मग आम्हीही सामान्य घरातून आलेलो आहे. नुरगुडे आमचं मूळ गाव आहे. इथून 7-8 किलोमीटरवर आमचं नुरगुडे गाव आहे, आणि वडील एसटी मध्ये आमचे जॉबला आहेत, आई गृहिणी आहे, आणि बंधुराज आमचे मॅनेजर आहेत पुण्यामध्ये एमएनआरमध्ये कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये एन्व्हायरमेंट इंजिनियर आहेत ते. आपले सर्वसामान्य घरातील आम्ही फॅमिली आहे. नेत्यांच्यावर काम करत असताना त्यानंतर मग आत्ताचे खासदार आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे खासदार आणि शमशेर दादा यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करत होतो. काम करत असताना 2019 साली, तुम्ही आता जसं म्हटला, 19 साली मला प्रथमतः फलटण शहर भाजप अध्यक्ष म्हणून खासदार साहेबांनी मला शहराध्यक्ष केलं. त्यानंतर 23 ते 25 पर्यंत मी तालुक्याचाही अध्यक्ष होतो. त्यामुळं पहिल्यापासूनच मला भारतीय जनता पार्टीच्या कामाचा अनुभव होता. आता कोणतं पद आहे आपल्याकडे? आता मी माजी तालुका अध्यक्ष आहे. आता भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष माननीय भोसले साहेब, कराडचे आमदार, त्यांचे अध्यक्ष. त्यानंतर त्याचा बॉडी अजून ही निवडायची. पक्षाची जबाबदारी देईल ती 100% आपण पार पाडू. पण आता जे पद दिलेलं आहे ते खासदार साहेबांनी आपल्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे. आणि एक 6 वर्षाची किंवा 10 वर्षाची पोचपावती म्हणून नगरसेवक पद आज आलेलं आहे. वहिनी साहेब नगरसेवक झालेले आहेत, आणि तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी या प्रभागातून आलेली आहे.
शिवाय पक्षाचं आपण गेली कित्येक वर्ष निष्ठेनं काम करत आहात. ही निष्ठेनं जी जबाबदारी तुम्हाला पक्ष देईल ती तुम्ही साकारणारच आहात पुढे. हो 100%. मला सांगा, आज वयाच्या म्हणजे आज तुमचं वय जे आहे एक 30च्या आसपास वय आहे तुमचं. आता तर 44. 44 वय आहे. 44 वर्षी तुमचं जे विजन आहे, एक पक्षामध्ये खूप मोठं असं नेतृत्व तुमच्या सोबत आहे. भाजप आज राज्याचा आणि केंद्राचा किंबहुना पूर्ण जगामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे. हो आहे. आणि ह्या पार्टीसोबत गेली 10 ते 15 वर्ष आपण आहात. हो. निश्चितपणे. मग तुमची अशी सर्वसामान्य कुटुंबातनं असताना एखादं उच्च पद मिळावं अशी कधी अपेक्षा नव्हती का? नाही पद आता हेच बघा ना की मला ज्यावेळेस तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष केलंय हं. तर सर्वसामान्य तुम्ही कोणाचे आमदारांचे चिरंजीव किंवा आमदारांचे घरातले खासदारांच्यातले असे तुम्ही कोणा त्यांचा मुलगा पुतण्या असंच असेल तर बाकीच्या पक्षामध्ये ती पद परंपरा मिळतात. होती. होती काँग्रेसमध्ये असेल किंवा अन्य पक्षामध्ये अन्य असेल पक्ष. मला त्या परंपरेबद्दल काय म्हणायचं नाही. परंतु भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की जी काम बघून पद दिलं जातं आणि त्या कामाला खासदार साहेबांना हे झालं असेल काही चुनक दिसली असेल कामाची म्हणून मला शहराचा अध्यक्ष बनवलं आणि त्या कामावर खुश होऊन मग परत नंतर तालुक्याचा अध्यक्ष बनवलं. आता ही जी जबाबदारी दिलेली आहे ही सगळ्या नागरिकांनी आणि मतदार बंधू भगिनींनी दिली. 13 नंबर साठी मी विशेष वेगळा प्रयत्न करणार आहे. 13 नंबर हा शहराचा सर्वात अधिक टॅक्स भरणारा वॉर्ड आहे वॉर्ड. आणि या वॉर्डमध्ये सुख सुविधांपासून थोडस आपण मागे आहेत. ज्या सुविधा मिळाल्या पाहिजेत इतर वॉर्डाच्या ही वेगळ्या आहेत आणि इथल्या सुविधा देण्याचा विषय वेगळा आहे. इतर नोकर वर्ग जास्त आहे, महिलांच्या समस्या उच्च वेगळ्या आहेत. शिक्षित वर्ग जास्त हा, आहे ना. हॉस्पिटलची संख्या जास्त हा आहे. इथं सर्वात जास्त हॉस्पिटल इथं आहेत. मग तो त्यापासून होणारे वेगवेगळे विषय असते. यावर आता आपण सारखं ती न करता आता काम करून दाखवणार आहे. प्रत्येक मुलाखत आपण ही करणार ती करणार त्यापेक्षा आता आज मतदारसंघाने काल आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण आगामी जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये आपण सर्व 13 नंबर वॉर्ड मध्ये 3च्या 3 उमेदवार आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही आभार मानण्यासाठी एक आभार दौरा करणार आहे आणि त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करणार आहे. कामाला सुरुवात करत असताना जे वॉर्ड मध्ये काय प्राधान्य दिले पाहिजे हे 100% सांगून सभागृहाचे ज्यावेळेस पदनियुक्ती होते पदभार स्वीकारले जाते त्यावेळेस 100% यातून नागरिकांना कशी जास्तीत जास्त सेवा देते सोयी सुविधा त्यांना देण्यासाठी तुम्ही नियोजन करून नियोजन करणार. पूर्णतः इम्प्लिमेंटेशन म्हणजे एक्झिक्युशन जे म्हणतो आपण प्लॅनिंगचं ते करण्यासाठी तुम्ही प्रामुख्यानं इथे लक्ष घालणार आहात. हो हो आणि मला वाटतं हा जो आपला प्रभाग आहे ह्याच्यामध्ये उच्च शिक्षित लोकांची संख्या जवळजवळ 99% हो आहे. आहे. आणि सर्वात महत्वाचं इकडे हॉस्पिटलची संख्या आहे. जास्त त्या दृष्टीनं तुम्हाला नियोजन करणं आवश्यक आहे. त्यातली त्यात तुमच्यासारखं एक उमदं नेतृत्व 24/7 मी बघितलं ना आता प्रचाराच्या वेळेस की आपण एक सर्वसामान्य नागरिकाचा तुम्हाला सांगतो जे 12:30 वाजता फोन आला हो हो तुम्ही त्याच्यामध्ये त्याला हाकेला जाऊन गेला हो आणि अगदी सतरंजीवरती उचलून त्या ज्या रुग्ण होत्या त्यांना ती सेवा दिली. म्हणजे एकंदरीत 24/7 आपलं जे काम आहे हो त्यासाठी अगदी तुम्ही दोघं हो. हे तिथे सक्रिय असाल आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं फलटण नगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक जे चेहरे दिलेले आहेत ते लोकांच्या मदतीसाठी लोकांसाठी 24/7 अवेलेबल तर होतीलच परंतु सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या राहणार नाहीत एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आपल्या YouTube चॅनलला बोललात त्याबद्दल आभार आहे. थँक्यू. धन्यवाद.